गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आता राजकीय लढाईसोबतच कायदेशीर संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तब्बल 427 दूध संस्थांचा मतदानाचा अधिकार रद्द झाल्यानंतर कोल्हापूरच्या सहकार राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रतिनिधी न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. गोकुळ निवडणुकीसाठी पात्र मतदार संस्थांची यादी अंतिम होत असताना 427 संस्थांना अपात्र ठरवण्यात आले. दूध संकलन, लेखापरीक्षण, निवडणूक प्रक्रिया आणि सभासदत्वासंदर्भातील नियमभंग अशा विविध कारणाचा आधार या कारवाईसाठी देण्यात आला आहे. मात्र या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक संस्थांचा दावा आहे की त्यांना पुरेशी संधी न देता मतदान हक्क हिरावून घेण्यात आला. त्यामुळे या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान गोकुळ निवडणुकीचे राजकीय गणित या 427 संस्थांभोवती फिरत असल्याची चर्चा आहे. एका बाजूला महायुतीची मोट बांधली जात असताना दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गटही आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश दिल्याने आता वेळ कमी आणि वाद मोठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईचा थेट परिणाम निवडणुकीच्या अंतिम समीकरणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 427 संस्थांचा मतदान हक्क, न्यायालयीन आव्हान, महायुतीतील नाराजी आणि विरोधकाची रणनीती या सगळ्यामुळे गोकुळची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्राची राहिलेली नाही, तर ती कोल्हापुराच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्यांना दिलासा मिळतो की नाही यावरच पुढील संपूर्ण राजकीय गणित अवलंबून आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.